टँकर चालकांचा संप हा सुरूच आहे आणि प्रशासनासोबतच्या चर्चा ह्या निष्फळ ठरतात। टँकर असोसिएशनच्या संपाचा आजचा आता दुसरा दिवस आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीची शक्यता वर्तवण्यात येते। टँकर बंद आहेत, त्यामुळे बांधकाम व्यवसायाला याचा मोठा फटका बसतोय। त्याचबरोबर हॉटेल, रुग्णालयांमध्ये सुद्धा पाण्याच्या समस्या उद्भवू लागल्यात। अनेक टँकर चालकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्यात। तर टँकर चालकांचा हा संप अजून किती दिवस चालू राहणार याकडे लक्ष असणार आहे। तोडगा आज तरी निघणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। तर टँकर चालकांच्या संपाचा मुंबईमध्ये आज दुसरा दिवस आहे। ठिकठिकाणी याचे परिणाम दिसू लागलेले आहेत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आता आपल्याबरोबर जोडल्या गेल्या, जाणून घेऊया सीमाकडून या संदर्भातले तपशील। सीमा, टँकर चालकांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। आज मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीची शक्यता आहे। काय नेमका परिणाम होतोय? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये काय काय नेमके मुद्दे पुढे जाणार आहेत आता? नक्कीच अनुपमा, केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी सादर करण्यासंदर्भात तहसीलदारांनी वॉटर टँकर चालक आणि टँकर जे मालक आहेत त्यांना नोटीस बजावलेली होती आणि या नोटिसीच्या विरोधातच कालपासून टँकर चालक मालकांनी संपाला सुरुवात केलेली आहे। खरं तर मुंबईमध्ये ऑलरेडी 10% पाणी कपात सुरू असताना वॉटर टँकर चालकांचा जो संप आहे त्यामुळे आता मोठी भीषण परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते। खरं तर काल जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्धा पार पडली टँकर असोसिएशनची, मात्र ती बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली। कारण असोसिएशनच्या सदस्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खरं तर लेखी आश्वासन पाहिजे। ज्या पद्धतीने आम्हाला नोटिसा सध्या बजावल्या जात आहेत तर त्यामध्ये ज्या अटी शर्ती घातल्या जात आहेत आणि या नोटिसी संदर्भात जोपर्यंत आम्हाला प्रशासनाकडनं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही। काल जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्यांना तोंडी आश्वासन देण्यात आलं आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्या बैठकीमध्ये खरं तर मुंबईकरांचे हाल होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही तुमचा संप मागे घ्या असं आवाहन करण्यात आलं। मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कोणतंही काल लेखी आश्वासन दिलं गेलं नाही, त्यामुळे आम्ही आमचा संप जो आहे तो मागे घेणार नाही। आजचा संपाचा दुसरा दिवस आहे आणि आज कॅबिनेटची बैठक सुद्धा मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत टँकर असोसिएशनची बैठक पार पडण्याची शक्यता आहे आणि आजच या बैठकीमध्ये तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण मुंबईमध्ये जसं मी म्हणाले 10% पाणी कपात सुरू असताना अशात टँकर चालकांचा मालकांचा जर संप सुरू असेल आणि ही परिस्थिती जर अशीच जर सुरू असेल तर ज्या मोठ्या सोसायट्या, रुग्णालय, हॉटेल्स, छोटे मोठे जे उद्योग आहेत ते खरं तर टँकरच्या पाण्यावरती अवलंबून असतात, त्यामुळे त्यांच्यावरती ते अडचणीत येऊ शकतात। त्यामुळे या सगळ्या गोष्टी होऊ नये आणि मुंबईकर अडचणीत येऊ नये, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय आश्वासन देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। टँकर चालकांचा संप संपतो आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।